अमरावतीच्या अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे यांनी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. बच्चू कडू हे सत्तेशिवाय राहू शकत नाही अशी बोचरी प्रतिक्रिया देत तायडे यांनी त्यांच्या राजकारणावर थेट हल्ला चढवला. गेल्या 20 वर्षांपासून बच्चू कडू हे सतत सत्तेत राहिले आहेत. जशी मासोळी पाण्याशिवाय राहू शकत नाही तशी त्यांची अवस्था सत्तेविना झाली आहे. पायात जाऊन पडण्याची त्यांना सवयच आहे. स्वतःचं भलं कसं करून घ्यायचं यामध्ये ते माहीर आहेत, असा घणाघातही त्यांनी केला. याशिवाय तायडे यांनी स्पष्ट केलं की आमच्या पक्षाचा या सर्व घडामोडींशी काहीही संबंध नाही. जो काही निर्णय घ्यायचा आहे तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच घेतील. तो त्यांचा प्रश्न आहे. अधिकृत माहिती अजून आलेली नाही आणि आमच्या पक्षाचा त्या गोष्टीशी काहीही संबंध नाही. सन्माननीय आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब युतीचा घटक म्हणून उपमुख्यमंत्री साहेब असल्यामुळं ते सर्वस्वी निर्णय ते घेऊ शकतात. त्याच्यामुळं त्यांनी काय ठरलं, कोण कोणाला मागितलं, शिंदे साहेबांनी ऑफर दिली की यांचीच हेच पायात जाऊन पडले त्यांच्या, हा तर नंतरचा प्रश्न आहे तो. तर यांना पायात जाऊन पडायची सवयच आहे ना आणि स्वतःचं भलं कसं करून घेणे याच्यात ते माहीर आहे. आणि तोंड पलटवणे किंवा दुतोंडी स्वभाव जो आहे तो सर्व महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना माहिती आहे की यांचा स्वभाव कसा आहे. आणि आतापर्यंत जिवंत राहण्यासाठी हे आंदोलन करणे, आमदारकी मिळवण्यासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी किंवा स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठीचा प्रकार धडपड हे आतापर्यंत सुरू होती. जशी एखादी मासोळी बिना पाण्याशिवाय जशी तडफडते तशा प्रकारचा धडपडाट हा या 1.5 वर्षात आपल्याला पाहायला मिळाला. आणि मी आधी सांगितलं आहे की हे सगळ्या गोष्टी ह्या आमदारकी मिळवण्यासाठीच आहे म्हणून. त्याच्यामुळं त्यांनी आमदारकी मिळवली काय, त्यांना दिली काय, हा सर्वस्वी त्यांचा पक्ष ज्या काही संघटना आहे ते विलीन केल्याची अट हे केली काय. तर शिंदे साहेब जर आमदारकी देत आहेत त्यांना तर निश्चितच तेवढी एक अट ठेवली तर काही मोठी गोष्ट नाही आहे.